नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजनेची KYC अपडेट इथे बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. ज्या लाडक्या बहिणींनी अजून एकदाही KYC केलेली नाही त्या परत कमेंटमध्ये विचारतात की आमची KYC झालेली नाही म्हणून आम्ही अपात्र झालो आहोत का, याविषयी सविस्तर माहिती द्या. तर त्याचविषयी आपण इथे आता सविस्तर माहिती देणार आहोत. खूप बहिणींची अशी कमेंट आहे की आमची KYC झालेली नाही, मग आम्ही अपात्र झालेलो आहोत का आणि आम्ही अपात्रच राहणार आहोत का. तर बहिणींनो, अपात्र म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या नियम आणि अटीमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला सरळ अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे. मग तुम्ही KYC जरी केली असेल तरीसुद्धा तुम्हाला लाभ मिळणार नाही. हे झालं अपात्रचं. आणि ज्या बहिणींनी KYCच केली नाही अशा बहिणींचं जे आहे, KYC जर त्यांनी केली तर त्या पात्र होणार आहेत, कारण त्या लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसतात. लाडकी बहीण योजनेचे निकष असे आहे की ते तुम्हाला माहीतच असतील तरी आपण थोडक्यात बघू. लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये पहिला पॉईंट आहे 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असायला पाहिजे. जे वार्षिक उत्पन्न असते आपलं ते 2.5 लाखाच्या आत असायला हवं. लाडक्या बहिणीच्या घरी 4 चाकी गाडी नसावी. एका राशन कार्डवर एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2 महिलाच लाभ घेत असायला हव्या. म्हणजे एक मुलगी आणि एक आई ह्या 2 महिला एका राशन कार्डवर लाभ घेऊ शकतात. परंतु सासू आणि सुना म्हणजे दोन्ही विवाहित महिला लाभ घेऊ शकत नाही. तुमच्या घरात जर असं असेल तर त्यामध्ये तुम्हाला अपात्र करण्यात येणार आहे. मग तुम्ही KYC जरी केली असेल तरी तुम्हाला लाभ मिळणार नाही. आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरळीत चालू ठेवण्यासाठी KYC सगळ्यांना बंधनकारक करण्यात आलेली होती. KYC बंधनकारक करण्यात आली असल्यामुळे ज्या बहिणींनी KYC केली नाही त्यांचा हप्ता सरळ बंद झालेला आहे आणि ज्या बहिणींनी KYC केली त्यांचा हप्ता सुरू आहे. KYC पद्धत निघायच्या आधी सगळ्या बहिणींना सुरळीत लाभ यायचा, परंतु KYCची पडताळणी झाल्यानंतर खूप बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि ज्या नियम आणि अटी आहेत त्यामध्ये त्या बसत नाहीत तर त्या सरळ अपात्र झालेल्या आहेत. मग त्यांनी KYC जरी केली असली तरी त्यांना लाभ मिळणार नाही आणि त्या नेहमीकरिता अपात्र राहणार आहेत. कारण सुरुवातीला लाडकी बहीण योजनेची जे फॉर्म भरले होते सगळ्याच बहिणींनी सरसकट फॉर्म भरलेले होते. मग काही बहिणी सरकारी नोकरदारसुद्धा होत्या आणि काही पुरुषांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले होते. जे काही बोगस फॉर्म होते त्या सगळ्या फॉर्मना आता अपात्र करण्यात आलेला आहे. KYC पद्धतीमुळे हा एक फायदा या योजनेचा झालेला आहे, कारण जे बोगस फॉर्म आहेत ते सरळ अपात्र झालेले आहेत. लाडकी बहीण योजना ही गोरगरीब महिलांसाठी, त्याचप्रमाणे ज्यांचं उत्पन्न वार्षिक जे उत्पन्न असते ते कमी आहे त्यांच्यासाठी ही योजना होती. परंतु फॉर्म भरताना त्यांची पडताळणी न केल्यामुळे खूप बहिणींनी फॉर्म भरलेला होता तर त्यांनाच अपात्र केलेलं आहे. ज्या बहिणींनी KYC केली त्यांचा लाभ प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये येत आहे, परंतु ज्यांनी KYC केली नाही त्यांचा लाभ फक्त बंद झालेला आहे. त्या बहिणी अपात्र झालेल्या नाहीत. फक्त त्यांचा लाभ गेल्या 3 ते 4 महिन्यापासून बंद झालेला आहे. मग लाडकी बहीण योजनेची KYC दरवर्षी होईल का, तर हो. जेव्हा लाडकी बहीण योजनेचा KYC विषयीचा जो GR आलेला होता त्यामध्ये मेन्शन केलेलं होतं की लाडकी बहीण योजनेची KYC दरवर्षी जून महिन्यामध्ये केल्या जाणार आहे. कारण ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्या पात्र आहेत का किंवा त्या हयात आहेत का याची चौकशी करण्यासाठी दरवर्षी आपली KYC करावी लागणार आहे. आणि KYCची पडताळणी झाल्यावर आपल्याला पात्र घोषित करून पात्र यादीमध्ये आपलं नाव येईल आणि त्यानुसारच आपल्याला पुढे लाभ सुरू राहणार आहे. तर त्या GRमध्ये तर मेन्शन केलेलं होतं की दरवर्षी जून महिन्यामध्ये KYC होईल. मग आतासुद्धा दरवर्षी प्रमाणेच या जून महिन्यामध्ये सुद्धा KYC व्हायला हवी आणि KYCचं पोर्टल पुन्हा एकदा सुरू व्हायला हवं. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की KYC पोर्टल जर सुरू झालं आणि ज्या बहिणींनी KYC केली नाही परंतु त्या लाडक्या बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसतात तर KYC केल्यानंतर त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे. त्यांचा लाभ कुठेही जाणार नाही. फक्त KYC पोर्टल सुरू व्हायला हवं आहे. कारण खूप बहिणींच्या मागण्या होत आहे की KYC पोर्टल लवकरात लवकर सुरू करावं, कारण वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांनी KYC न केल्यामुळे त्यांना त्यांचा लाभ मिळालेला नाही आणि गेल्या 3 ते 4 महिन्याच्या लाभापासून त्या वंचित आहेत. नवीन KYC पोर्टल सुरू करण्यासाठी शासनाला आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करणार आहोत की जेव्हा नवीन KYCचे पोर्टल सुरू होईल तेव्हाच उरलेल्या बहिणींची KYC होईल आणि त्यांना त्यांचा लाभ मिळेल. कारण ह्या पात्र बहिणी आहेत, गोरगरीब बहिणी आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांनी KYC केली नाही आणि त्यांचा लाभ बंद झालेला आहे. त्यांच्या मनामध्ये खूप गोंधळ उडालेला आहे. त्या रोज सोशल मीडियावर माहिती बघतात, व्हिडिओ बघतात. एका ताईंची कमेंट आली होती की आम्ही
KYCचं पोर्टल सुरू करण्यासाठी खूप व्हिडिओ बघत आहोत. व्हिडिओ बघून कंटाळा आलेला आहे, तरीसुद्धा KYCचं पोर्टल सुरू झालेलं नाही. म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला आणखी परत एकदा विनंती करत आहोत की ज्या बहिणींनी KYC केली नाही त्यांना परत एकदा संधी द्या आणि लवकरात लवकर त्यांची KYC होईल अशी उपाययोजना सुचवा. तर मैत्रिणींनो, अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. व्हिडिओला लाईक करत चला. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न तुमच्या मनामध्ये या योजनेविषयी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक देखील करा. पुन्हा भेटू अशीच एक खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.